राम राम मंडळी, कसं काय? आज आपण इगतपुरी येथील प्रसिद्ध म्यानमार गेटला भेट देणार आहोत। बर्मी शैलीतील हे सुंदर प्रवेशद्वार धम्मगिरी विपश्यना केंद्राचे मुख्य आकर्षण आहे। म्यानमारने जपलेल्या विपश्यना परंपरेच्या स्मरणार्थ उभारलेले हे गेट पर्यटकांना परदेशात आल्याचा अनुभव देते। चला तर मग पाहूया या अनोख्या वास्तूचा इतिहास आणि सौंदर्य। म्यानमार गेट हे इगतपुरीतील प्रसिद्ध असून ते जागतिक स्तरावरील विपश्यना ध्यान केंद्राचे प्रवेशद्वार आहे। हे प्रवेशद्वार म्यानमार देशाच्या पारंपरिक वास्तुकलेवर आधारित असून त्यामध्ये लाल, हिरवे आणि सोनेरी रंगसंगतीचा सुंदर वापर दिसतो। विपश्यना ध्यान पद्धती भारतातून म्यानमारमध्ये गेली आणि तिथे अनेक शतकांपर्यंत जतन केली गेली। विपश्यना आचार्य एस.एन. गोएंका यांनी ही पद्धत पुन्हा भारतात आणली आणि इगतपुरी येथे धम्मगिरी केंद्राची स्थापना केली। म्यानमारने विपश्यना परंपरा जतन केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे। काही स्रोतांनुसार 1999 मध्ये तर काही स्रोतांनुसार 2004 मध्ये पूर्ण झाले। या गेटचे वैशिष्ट्य म्हणजे बर्मी वास्तुकलेची झलक, आकर्षक रंगसंगती आणि नक्षीकाम। फोटोग्राफीसाठी उत्तम ठिकाण, धम्मगिरीच्या सुवर्ण पॅगोडाचे सुंदर दृश्य। इगतपुरीतील लोकप्रिय पर्यटन स्थळ म्यानमार गेट हे इगतपुरी रेल्वे स्टेशन पासून अगदी जवळ आहे। नाशिक आणि मुंबईहून रस्त्याने तसेच रेल्वेने येथे सहज पोहोचता येते। तर मंडळी, म्यानमार गेटचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सुमित माळी द ट्रॅव्हलर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात। तोपर्यंत धन्यवाद।